बाबतीत विचार करतात, ते शहराच्या आणि ज्या जिल्ह्याच्या रस्त्याबाबतीत ते विचार करत नाहीत। ज्या ठिकाणी राहुल गांधीच्या घरी चांगला रस्ता जातो त्या ठिकाणी त्या रस्त्याचा त्यांच्याकडे विचार असतो। त्यामुळे या ठिकाणी आपण पाहिलं असेल की आमचे सचिनदादा असतील, आदरणीय बापू असतील, यांनी त्या रस्त्याचा पाठपुरावा केला आणि तो रस्ता आता मंजूर झाला। आपण बाकी सगळ्या विषय बाजूला ठेवून खरं तर खऱ्या अर्थानं या परिस्थितीमध्ये विकास काम कोण करत आहे, विकास कामाला पाठबळ कोण देत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून एक एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकास काम होताना आपण सगळेजण पाहतोय आणि दळणवळणाची प्रचंड मोठं झालेला विकास साधनांचा आपण पाहतोय। जय पवार असं म्हणतायत खरं तर अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं असं सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती। सुनेत्रा वहिनी तर त्यांची जागा घेत आहेत, त्यामुळं 29ला सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री व्हाव्यात अशी सगळ्यांची इच्छा असतात, त्यांचं मत आहे। आपण कशा पद्धतीने मत आहे? नाही, आता प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करायचा अधिकार आहे, परंतु मुख्यमंत्री व्हायला तेवढा मोठा जनाधार लागतो, तेवढ्या आमदारांची सगळी मोठी संख्या लागते आणि मला वाटतं याचा निरर्थक चर्चा करण्याचा मध्ये काही अर्थ नाही आहे। मी आज सांगतो की आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं सरकार चाललं आहे। ते 2019 साली आलं, 2014 साली आलं, 2024 साली आलं आहे आणि आदरणीय देवेंद्रजींच्याच नेतृत्वाखाली 2029ला पण सरकार भारतीय जनता पक्षाचं येईल। त्यामुळं प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाच्या भावना या निमित्तानं असणे साहजिक आहे, परंतु त्या सगळ्या परिस्थितीला तशी परिस्थिती असायला लागते, तेवढं पाठबळ असायला लागतं, तेवढा जनाधार असायला लागतो, तो माननीय देवेंद्रजींच्या सोबत आहे। नसरापूरची जी घटना घडली त्यानंतर प्रणिती शिंदे असं म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे असं प्रणिती शिंदे असं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, त्याला देखील एक मुलगी आहे, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं त्यांनी म्हणजे पश्चिम बंगालचा वगैरे जल्लोष साजरा केला। एवढी मोठी घटना घडली आहे महाराष्ट्रात, तर आनंद जल्लोष साजरा करण्यापेक्षा दुःख साजरा करायचं होतं असं त्यांचं म्हणणं होतं। नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। नाही, केरळमध्ये काय केलं? केरळमध्ये दुखवटा होता काय? आपण आपल्याकडे जेव्हा समोरच्याकडे एक बोट करतो तेव्हा आपण पाहतो की आपल्याकडे 3 बोटं असतात, 4 बोटं आपल्याकडेही असतात। एक दुर्दैवी घटना घडली आणि एका विकृत माणसाकडून घडलेली घटना होती, त्याच्यावर तातडीनं कारवाई झाली, अटकही झाली, पुढची कारवाई झाली। त्या अनुषंगाने आता न्यायालय याचा पुढचा निर्णय घेईल। पोलिसांनी पोलिसाचं काम केलं, सरकारनं सरकारचं काम केलं, तरीसुद्धा अशा घटनांचं समर्थन करणं योग्य नाही आहे। अशा घटना खूप चुकीच्या आहेत, अशा घटना समाजाला काळिमा फासणाऱ्या आहेत, आपल्या सगळ्यांसाठीच ते लांछनास्पद आहेत, परंतु या घटनांचं राजकारण करणं हे कितपत योग्य आहे हे या निमित्तानं